टॉप 9 मोठ्या बातम्यांनी। पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती परिसरातील धक्कादायक प्रकार। सख्ख्या आजोबानंच अत्याचाराचा प्रयत्न केला। पुणे पोलिसांची माहिती। आरोपीला बेड्या। पर्वती भागातील घटना लक्षात येताच मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर। आरोपीला ताब्यात द्या, संतप्त नागरिकांची मागणी। सहपोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी। रात्री 1 वाजता जमाव पांगवण्यात यश। ठिय्या देत दांडेकर पुलावर जाणारा रस्ता बंद केला होता। पुण्यातील 9 वर्षीय नातीवर आजोबाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न। स्थानिक नागरिक थोड्याच वेळात मोर्चा काढणार। पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्थानकावर स्थानिक नागरिकांकडून मोर्चा काढला जाणार। आरोपीला कडक शिक्षा देण्याची स्थानिक नागरिकांची मागणी। मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ। सरकारनं तातडीनं विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा आणावा। रोहित पवार यांची सरकारकडे मागणी। नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी शक्ती कायद्याचा वटहुकूम काढा। रोहित पवार यांचं ट्विट। पुण्यात सख्ख्या नातीवर आजोबांनी केलेल्या अत्याचारानं मन सुन्न झालंय। घरातही लेकरं सुरक्षित नाहीत का, हा प्रश्न अस्वस्थ करतोय। पुण्याच्या पर्वती परिसरातील घटनेनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। नसरापूर प्रकरणात मुलीला मारण्यासाठी आरोपीनं छातीत बुक्की मारली। ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल सादर। अत्याचार केल्यानंतर आरोपीनं मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचंही उघड। नसरापूर प्रकरणी 15 दिवसात आरोपपत्र दाखल होणार। पोलीस अधीक्षक संदीप सिंह गेली यांची माहिती। अत्याचार प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून गांभीर्यानं तपास सुरू। आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकाच कारमधून प्रवास। संजय दिना पाटील यांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयात ऍडमिट। शिंदेंकडून भेट घेत विचारपूस। दोघांच्या एकत्रित प्रवासानं राजकीय वर्तुळात चर्चा। उद्धव ठाकरेंचा खासदार संजय दिना पाटील यांना फोन। पत्नीच्या अपघाताबाबत ठाकरेंकडून विचारपूस। संजय दिना पाटील यांच्या पत्नीवर फोर्टिस रुग्णालयात सध्या उपचार सुरू। आदित्य ठाकरे यांच्याकडूनही विचारपूस। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर। सुनेत्रा पवार राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती। दौऱ्यादरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता। आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्याच्या 12 नगरसेवकांसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट। जालना पालिकेत भाजपनं शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवल्यानंतर भेट। पालिकेत निधी वाटपात भेदभाव होत असल्याची शिंदेंकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। विजय थलपती यांचं सत्ता स्थापनेसाठी राहुल गांधींना पत्र। सरकार स्थापन करण्यासाठी थलपती यांनी पाठिंबा मागितला। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची माहिती। तर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याची सूत्रांची माहिती। 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ट्रम्प यांच्याकडून मोदींचं अभिनंदन। व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांची माहिती। मोदींसारखे नेते लाभले हे भारताचं मोठं नशीब। ट्रम्प यांची प्रतिक्रिया। पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना सोनिया गांधी, राहुल गांधी, ठाकरे, केजरीवाल यांच्यासह इतर मित्रपक्षांचे फोन। इंडिया आघाडीतील सर्व पक्ष पाठीशी, आमची एकता पुढील काळात आणखी भक्कम होईल, ममता बॅनर्जी यांचा निर्धार। कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला। जेसीबीनं टीएमसी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप। कोलकात्याच्या हॉग मार्केट परिसरातील घटना।